हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला बोंबीलची चटणी करून दाखवत आहे. बघा, बोंबील भाजले, कढई ठेवली, बोंबील असेच बिना तेलाचे भाजून घेतले आहेत मस्त. हे बघा, भाजून झाल्यावर बोंबील प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता त्याला स्वच्छ पाणी टाकून धुवून घ्यायचे. मी 2 बोंबीलच्या जुड्या घेतल्या होत्या. आता हे बघा, असं पाणी टाकून भाजलेले बोंबील धुवून घ्यायचे. नंतर परत कढईमध्ये तेल टाकायचं आणि हेच भाजलेले धुतलेले बोंबील परत तेलामध्ये तळून काढलेत. बघा, असे थोडंसं तेल टाकून बोंबील तळून काढायचे, त्याच्यामध्ये परत तेलामध्ये परतून घ्यायचे. हे बघा बघा असे परतून छानपैकी परत तेलात घेतले. आणि ते धुवायला कशाला लागतात, त्याचे काटे कुटे असतात, ते भाजून काटे कुटे धुवून जातात बोंबलाचे, म्हणून भाजून धुवून घ्यायचे असतात. आता तेलामधून फ्राय करून मी बोंबील काढले, परत थोडंसं तेल कमी पडलं म्हणून टाकून घेतलं. आता त्यात कांदा भाजून घ्यायचा छानपैकी परतून. बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, तर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता मी कांदा टाकून घेतला आहे. बघा, छानपैकी कांदा भाजून लाल झाला की, हे बघा, कांदा आता लाल झाला आहे. आता टमॅटो टाकून घेतला आहे, तो पण छान गळेपर्यंत तेलात परतून घ्यायचा. ते टमॅटो गळण्यासाठी मी स्वादानुसार मीठ टाकलं आहे. हे बघा, म्हणजे टमॅटो आपला लवकर शिजून निघतो. आता मी मसाला आणि हळद टाकून घेतली आहे. मसाला हळद छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायची आणि मसाला जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी ओतलं आहे. परत त्यात परतून घ्यायचं तेलामध्ये कांदा टमॅटो. मी मटण मसाला टाकला आहे ह्याच्यामध्ये स्वादासाठी. ते बघा, आता मी बोंबील टाकून घेतले आहेत. आता बोंबील छान कांदा टमॅटोवर परतून घ्यायचे. हे बघा, मी दाखवते तसं साध्या सोप्या पद्धतीनेच केलं होतं बोंबलाचं भाजी. हे बघा, आता मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे शिजण्यासाठी. हे बघा, आता मी कोथिंबीर टाकली आहे मस्त. आता परत छानपैकी परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं. हे बघा, आणि इतकी स्वादिष्ट मी त्याच्याबरोबर चपाती करून घेतली होती खाण्यासाठी. बघा, खूप छान झाली होती बोंबलाची चटणी. भाजी बोला, चटणी बोला, काही बोला, तुमच्या भाषेत काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा. हे बघा, आम्ही बोंबलाची चटणीच बोलतो. आता मी ताट करून घेतलं. बघा, चपाती, बोंबलाची चटणी, अंड्याची पोळी. या मंडळी जेवायला.